नमस्कार. माहिती माझी फायदा तुमचा या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि ज्या महिलांना अंगावरून सफेद पाणी जाते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे विनंती आहे की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती समजेल. आणि हो मैत्रिणींनो, मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. मला आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. अगदी मनापासून माझी विनंती आहे की मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला. चला तर मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. मैत्रिणींनो, ज्या महिलांना अंगावरून सफेद पाणी जातं, काही जणांना दह्यासारखं घट्ट किंवा पातळ स्राव सतत अंगावरून जात असतं, ज्याला इंग्लिशमधून लिकोरिया असं म्हटलं जातं. हा आजार खूप साऱ्या कारणांनी होतो. या आजारात एकदमच ठीक पद्धतीचे पाणी येऊ लागतं. यामुळे योनीमध्ये जळजळ होऊन लघवी होण्यास त्रास होतो. ही समस्या जास्त केसेसमध्ये पिरियड्सच्या नंतरच होते. हे एक फंगल इन्फेक्शन आहे. एकाएकी हा वाईट डिस्चार्ज खूप वाढतो आणि त्याचा खूप घाण स्मेल येतो. जेव्हा हे सफेद पाणी वाढतं तेव्हा पोटाखाली खूप दुखायला लागतं. बऱ्याचदा अशा वेळी हे सफेद पाणी वजायनाच्या वर गर्भाशयाच्या जवळ अंडाशयाजवळ वाढू लागतं. काही केसेसमध्ये काही महिलांना तर सफेद पाण्याबरोबर रक्तसुद्धा येतं. असं असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे. हे पुढे जाऊन कॅन्सरचे सुद्धा रूप घेऊ शकतं. ज्या महिलांना अंगावरून सफेद पाणी जातं त्या महिलांची सतत कंबर पाय खूप दुखतात. थकवा जाणवतो. कामात मन लागत नाही. पुढे चालून मूळ होण्याची अडथळा निर्माण होतो. म्हणून याला वेळीच आळा घालणं गरजेचे आहे. आता तुम्ही म्हणाल मैत्रिणींनो की तुम्हाला या आजाराबद्दल काय माहीत आहे? तर हा आजार मला स्वतःलाच झाला होता. हा आजार मला वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी सुरुवात झाली होती. तेव्हापासून माझं ट्रीटमेंट सुरू झाली. आज माझे वय 43 वर्ष आहे. मी बऱ्याच डॉक्टरांना दाखवले तेव्हा त्यांनी मला सांगितले की माझ्या गर्भाशयाच्या पिशवीवर सूज आहे, त्यामुळे मला अंगावरून सफेद पाणी जातं. मैत्रिणींनो, माझे सतत कंबर पाय खूप दुखायचे. सतत चिडचिड व्हायची. औषध गोळ्या जोपर्यंत चालू असायच्या तोपर्यंत मला बरे वाटायचे. जसेच औषध गोळ्या बंद झाले की मला पुन्हा त्रास व्हायला सुरुवात व्हायचा. बरेच वर्ष निघून गेली. माझ्या आईला कोणी झाडपाल्याबद्दल औषधी वनस्पती सांगितली. तेही तिने मला करून पाहिलं, पण काही फरक पडत नव्हता. असेच आम्हाला एक आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा सल्ला दिला, तुम्ही हा उपाय करून बघा. औषध गोळ्या तर सुरूच होत्या, पण सोबतच त्यांनी मला हा उपाय करायला सांगितला. मी हा उपाय करायला सुरुवात केली आणि काही दिवसांपूर्वीच मी सोनोग्राफीला जेव्हा डॉक्टरांकडे गेले त्यावेळेला डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी मला सांगितलं की तुमचे जे अंगावरून पाणी जात होतं तर मला 100 पैकी 80% फरक पडलेला होता. डॉक्टरांनाही आश्चर्य झालं आणि मला पण खूप आश्चर्य झालं की झालं हे. मग माझ्या नंतर लक्षात आलं की मी जे उपाय चालू केला होता त्या उपायाने मला फरक पडला. पण मी याबद्दल दुसऱ्या डॉक्टरांना काहीही सांगितलं नाही. मी घरी आले आणि सर्वांना सांगितलं की मला आता या आजारात खूप चांगला फायदा झालेला आहे. माझं पांढरं पाणी आता अंगावरून जायचं खूप मला आराम पडलेला आहे. आता मी माझे सर्व कामे खूप आनंदाने आणि उत्साहाने करते.
मला आता कोणत्याही प्रकारची चिडचिड होत नाही किंवा मला कामात थकवा जाणवत नाही. मग मला फरक पडला मैत्रिणींनो, तर माझ्या मैत्रिणींना फरक पडलाच पाहिजे. त्यासाठी मी हा व्हिडिओ खास माझ्या मैत्रिणीसाठी बनवला आहे की माझ्यासारख्या बऱ्याचशा अशा महिला आहेत किंवा लहान वयातल्या ज्या मुली आहेत त्यांनासुद्धा याचा खूप त्रास आहे. पण बऱ्याचशा मुली हे लाजिरवाणा विषय असल्यामुळे ते कुणाला सांगत नाहीत किंवा बरेचशा महिला अशा आहेत जे खूप साऱ्या डॉक्टरांना त्यांनी दाखवलं पण त्यांना काही फरक पडत नाही आणि ते निराश होऊन शेवटी ते सहन करत बसलेले आहेत. मग अशांसाठी हा विलाज रामबाण ठरलेला आहे. यात एकही रुपये तुम्हाला खर्च करायची गरज नाही. असा हा प्रभावी आणि रामबाण उपाय तुम्ही नक्की करा आणि मला तुमचे रिझल्ट कसे आले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग मैत्रिणी, तो उपाय आपण जाणून घेऊया. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, कोणत्या वस्तू ते आपण आज पाहूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ, 1 वाटी तांदूळ, आणि तिसरा घटक लागणार आहे ते म्हणजे काळी मिरी, फक्त 2च काळी मिरी आणि 2 विलायची आपल्याला यासाठी लागणार आहे. चला तर मैत्रिणींनो, हे पाणी कसं तयार करायचं, याचा भात कसा शिजवायचा, कोणत्या गोष्टीची काळजी घेऊन आपण तो भात तयार करायचा आहे ते आपण पाहूया. मैत्रिणींनो, आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पातेलं, थोडंसं तांदूळ आणि माप घेण्यासाठी 1 वाटी. आपण हे पातेलं गॅसवरती ठेवूया आणि यामध्ये आता आपण पाणी तापवूया. आपण यामध्ये पाणी थोडंसं जास्तच घ्यायचं आहे कारण आपल्याला यातून पाणी काढून घ्यायचं आहे भात शिजल्यानंतर. त्यासाठी तापतानाच तुम्ही यामध्ये पाणी जास्त टाका. तोपर्यंत आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ. आणखी एक पानं आपण तांदूळ धुवून घेऊ. तांदूळ स्वच्छ वरून धुवून घ्या. त्याने पण यासाठी ते पण काही हवाने केलेले औषध वगैरे आपण ते निघून द्या. त्यासाठी आपण तांदूळ स्वच्छ धुवून ठेवू. आता पाणी थोडं गरम झालेलं आहे. आपण आता हे तांदूळ यामध्ये टाकून घेऊ. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, आपण यामध्ये मिठाचा वापर केलेला नाही. तुम्ही पण यामध्ये मिठाचा वापर करू नका. जर करायचाच असेल तर तुम्ही यामध्ये सेंधव मीठ म्हणजे उपवासाचं मीठ तुम्ही टाकू शकता. पण मी तर म्हणेल तुम्हाला शक्यतो यामध्ये जे समुद्री मीठ असतं, पांढरं मीठ, त्याचा वापर अजिबात करू नका. ते आपल्या आरोग्याला सुद्धा हानिकारक आहे कारण आपल्याला हे पाणी पिण्यासाठी घ्यायचं आहे. त्यामुळे याच्यात मिठाचा वापर शक्यतो करू नका. आता भात इथपर्यंत आलेला आहे. आणखी भात कच्चा आहे. जेव्हा याचे पाणी चिकट होईल त्यावेळेला आपण हे पाणी काढून घ्यायचं आहे. ठेवतानाच मैत्रिणींनो यामध्ये पाणी जास्त टाकून घ्या म्हणजे आपल्याला जास्त पाणी काढता येईल. आता आपण त्याला छानपैकी शिजवून घेऊ आणि नंतर याचं पाणी काढून घेऊया. मैत्रिणींनो, आता हे तांदळाचं पाणी तुम्ही बघू शकता चिकट झालेलं आहे. बऱ्यापैकी भात शिजत आलेला आहे. आता आपण हे पाणी काढून घेऊया. त्यासाठी आपण गॅस थोडा कमी करू आणि हे पाणी आपण गाळणीनं गाळून घेऊया.
हे बघा मैत्रिणींनो, मी हे पाणी गाळून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर हे आणखीन घट्ट होणार आहे. आता आपण याला थंड होऊ देऊया आणि पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. मैत्रिणींनो, आता हे बघा, हे त्या भाताचं पाणी आपण काढून घेतलेले आहे. आता हे हलकंसं कोमट झालेलं आहे. या स्टेपवरती ते भाताचं पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण ही जी काळी मिरी आहे ही बारीक कुटून टाकायची आहे या खलबत्त्यामध्ये. आता ही काळी मिरी आपण यामध्ये टाकून घेऊया. आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊ. आपण हे छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण हे पाणी कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते. सकाळी जेव्हा आंघोळ झाल्यानंतर तुम्ही कोणतीही चहा कॉफी घ्यायची नाही. तुम्ही आंघोळ झाल्याबरोबर कोमट पाणी आधी पिऊन घ्या आणि त्यानंतर या 2 विलायचे चांगले चवळून खायचे आहे. पूर्णपणे चवळून खायचे आहे आणि त्यानंतरच तुम्ही एक कोमट पाणी असतानाच पाणी बनवलेलं आहे तांदळाचा याच्यापासून हे पाणी तुम्ही हळूहळू पिऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतरच 1 ते 2 तासानंतर तुम्ही तुमचा नाश्ता केला तर चालेल. मग आता मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल की या पाण्यामध्ये असं काय आहे जे याच्यामुळे आमचं वाईट डिस्चार्ज थांबणार आहे. तर मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, तांदळामध्ये खूप सारे प्रोटीन असते. खूप सारे प्रोटीन असते, मिनरल असतात, पुन्हा विटॅमिन असतात जे आपल्या शरीरासाठी, आपल्या बॉडीसाठी खूप उपयुक्त आहे. म्हणून आणि आपल्या शरीरातून जे वाईट डिस्चार्ज जाऊन जी झीज झालेली असते ती झीज भरून काढण्यास हे पाणी खूप मदत करतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून हा उपाय करायला तुम्ही सुरुवात करा. हा उपाय कंटिन्यू चालू ठेवा, याने कोणताही नुकसान होणार नाही. मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या सांगण्यावरून प्लीज हा एकदा उपाय करायला तर सुरुवात करा आणि तुम्हाला हळूहळू हे दिसेल की तुमचे वाईट डिस्चार्ज हे कमी होत चाललेलं आहे. बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी अशा सुद्धा आहेत की त्यांना माहीतच नाही की वाईट डिस्चार्ज त्यांना जातं की नाही, हे त्यांनी कसं ओळखायचं. तर मी त्यासाठी एक तुम्हाला टेस्ट सांगते की तुम्ही काय करायचं आहे. तुमची जी प्रायव्हेट पार्टची जी पॅन्टी आहे त्याच्या मधोमध तुम्ही हे पाहायचं आहे. पाठच्या मधोमध असं व्हाईट त्या ठिकाणी तो कपडा व्हाईट झालेला तुम्हाला दिसेल. मग अशा वेळी तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला वाईट डिस्चार्ज जातं. काही ना कमी जातं तर काही ना जास्त जातं, पण तो जो कपडा आहे तो हळूहळूची तुमची जुनी पॅन्टी आहे त्यामध्ये तुम्ही नक्की पाहू शकता की तुम्हाला वाईट डिस्चार्ज जातो की नाही. त्या ठिकाणी असं व्हाईट कलरचं कपडा होतो. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला वाईट डिस्चार्ज जातो आणि तुम्ही हा उपाय नक्की करून बघायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते याचा 100% रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. मला 100% रिझल्ट भेटला तर तुम्हाला पण नक्की भेटणार आहे. आज मी वाईट डिस्चार्जपासून मुक्त झालेले आहे. माझे जवळजवळ 43 वय आहे आणि मला हे 12व्या वर्षापासून हे वाईट डिस्चार्ज व्हायला सुरुवात झाली होती. तेव्हापासून माझे औषध गोळ्या मी खूप साऱ्या डॉक्टरांना पण दाखवलं, खूप सारे इलाज मी केले, पण काहीच उपयोग होत नव्हता. शेवटी मला एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा उपाय सांगितला. मग मी हे ठरवलं की मला इतका फरक पडलेला आहे तर माझ्याप्रमाणेच माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत ज्यांना याची खूप गरज आहे. म्हणून मी हे ठरवलं की माझ्या मैत्रिणीसोबत हा उपाय शेअर करावा आणि याचा फायदा मला झाला तर तुम्हाला सुद्धा नक्की होणार आहे. मैत्रिणींनी आणि
कळकळीने माझी विनंती आहे, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. माझा चॅनल हा नवीन आहे, पण तुमच्या सपोर्टमुळे हा चॅनल पुढं जाऊ शकतो. त्यामुळे मला प्लीज मदत करा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझं आयुष्य बदलू शकतं. त्यामुळे माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.